क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। मोहिदा झोटिंगधरा रस्त्यावर भीषण अपघात, दुचाकींच्या समोरासमोर धडकेत तरुण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी। पांढरकवडा तालुक्यातील मोहदा ते झोटिंगधरा मार्गावर एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अपघात घडल्याची घटना समोर आली आहे। दोन दुचाकींमध्ये झालेल्या समोरासमोरच्या तीव्र धडकेत एका 24 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून अपघातात अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले। या घटनेमुळे परिसरात एकच शोककळा पसरली आहे। नेमकी घटना कशी घडली? प्राप्त माहितीनुसार मयत तरुण दीपक संतोष कनाके वय 24 आपल्या दुचाकी क्रमांक MH29 Z8431 मोहदा येथून वरुड येथे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी निघाला होता। याच वेळी विरुद्ध दिशेने येणारे दुचाकीस्वार जिंकण सूर्यवंशी आणि करीम शेख, दोघेही राहणार पांढरकवडा, हे आपल्या दुचाकी क्रमांक MH29 7026 सराठी येथून बकरी खरेदी करून मोहद्याकडे परत येत होते। दरम्यान हेटी व झोटिंगधरा दरम्यानच्या मार्गावर दोन्ही भरधाव दुचाकींची समोरासमोर जबरदस्त धडक झाली। अपघात इतका भयानक होता की दोन्ही गाड्यांचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला असून गाड्यांचे अतोनात नुकसान झाले। या भीषण धडकेत दुचाकीस्वार दीपक कनाके हा जागीच मृत पावला, तर दुसऱ्या दुचाकीवरील दोन्ही व्यक्ती गंभीर जखमी झाल्या। रस्त्यावरील चढ ठरला मुख्य कारण। स्थानिक नागरिक व प्राथमिक पाहणीनुसार या अपघाताचे मुख्य कारण रस्त्याची रचना असल्याचे समोर आले। या मार्गावर दोन्ही बाजूंना उतार असून मध्येच एक मोठा आणि तीव्र चढ आहे। या चढावर ब्लाइंड स्पॉट तयार होत असल्यामुळे दोन्ही बाजूंच्या चालकांना समोरून येणारे वाहन वेळेत दिसू शकले नाही। अचानक समोर वाहन आल्याने चालकांना नियंत्रण मिळविण्याची संधी मिळाली नाही आणि हा घातकी अपघात घडला। पोलीस पाटील व नागरिकांची तत्पर मदत। अपघाताची कुणकुण लागताच पांढरकवड्याचे पोलीस पाटील पियुष गबराणी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी अत्यंत मानवीय दृष्टिकोन ठेवत योगेश शाहू आणि मोरेश्वर गायकवाड, रोशन वगार हांडे या स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात रवाना केले। यानंतर त्यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती तात्काळ पांढरकवडा पोलीस ठाण्याला दिली। माहिती मिळताच पांढरकवडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार लहुजी तावरे हे आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत घटनास्थळाची पाहणी केली। पोलिसांनी मयताचा मृतदेह उत्तरीय तपासणी करिता रुग्णालयात पाठवला असून या प्रकरणी पुढील कायदेशीर तपास सुरू आहे। धोकादायक रस्ते व अपघातांच्या वाढत्या सत्रामुळे नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे। कळंब तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।